नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता आज आपण कापूस भावाविषयी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आजचे कापसाचे भाव काय आहेत, आहे का नाही, वाढलेत का कमी झाले, त्याविषयी सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी नवीन माहिती आपल्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता कापसाच्या भावाविषयी पाहिलं तर पाठीमागचा भाव एकदम कमी होता. त्यानंतर आणखीन मध्यंतरी भाव काय झाले होते, थोडे स्थिरावले होते, म्हणजे स्थिर झाले होते 75, म्हणजे 7,500 वर स्थिर झाले होते. त्यानंतर हळूहळू काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, धरलेला आहे. आणि आता जवळपास 8,000 रुपयाच्या आसपास काय झालेले आहेत, भाव गेलेले आहेत. म्हणजे लवकरच काय होणार आहे, 8,000 पार भाव कापसाचा काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. कारण आता कापसाचा जो पाहिलं तर सर्व शेतकऱ्याकडे जवळपास 80 ते 85% कापसं काय केलेले आहेत, विकले गेलेले आहेत. आणि जे राहिलेले शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, भावाच्या आशेने कापूस ठेवलेला आहे. आणि मग भावाच्या आशेने ठेवल्यामुळं मग मध्यंतरी परत 8,000 रुपये भाव झाला होता, 8,200-300कडेही गेला होता. त्यानंतर आणखीन थोडासा त्यामध्ये चेंजेस बदल झाला. परत मग तो भाव रिवर्स काय झालेला आहे, कापसाचा झालेला आहे. कारण खाजगी बाजारामध्ये जास्त कापसाची आवक आली की मालाला भाव थोडासा काय झाला जातो, कमी लागतो. आणि त्यामुळं मग आणखीन काय झालेलं आहे, आता सर्व शेतकऱ्याचे जवळपास कापसं विकलेलेच आहेत. आणि राहिले काही शेतकऱ्याचे तर ते भावाच्या आशेने काय केलेले आहेत, कापसं ठेवलेली आहेत. आणि त्यामुळं मग आता जवळपास मार्च संपतच आला आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. पण हळूहळू दर दिवस कापसामध्ये थोडा काय बदल होत चाललेला आहे. कारण जागतिक स्तरावर चालणारं हे मोठं कापसाचं मार्केट आहे. आणि यावर्षी परत प्रतिवर्षीप्रमाणे कापसाचे थोडंसं उत्पन्नही घटलेलं आहे. कारण अतिवृष्टीपूर परिस्थिती, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे होता. आणि त्यामध्ये खूप पिकाचा शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झालेले असल्याकारणानं शासनाने मग शेतकऱ्यासाठी एक हमी भावही जाहीर केले होते. पण समाधानकारक भाव शेतकऱ्याच्या मालाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मग त्या हमी भावाने जो कापूस विक्री करायचा आहे त्याकडे काय केली होती, पाठ फिरवली होती. कारण इथून कापूस आपल्या वाहनामध्ये भरून घेऊन जाऊन तिथं गेल्यानंतर भाव वेगवेगळ्या प्रकारचे लागत होते. मग ते शेतकऱ्याला परवडण्याचं होत नव्हतं. आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काय केलं होतं, खाजगी बाजारामध्ये कापूस विक्री करण्यास सुरुवात केलेली होती. आणि मग तिथंही अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळत नव्हता. पण गरजेपोटी बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले होते, आपले कापूस जो काय केलेला आहे, विक्री केलेला आहे. आणि अद्याप एक 20% शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, कापूस आणखीन तसाच ठेवलेला आहे. बरेच शेतकऱ्याकडे आणखीन कापूसही आहे. तर अशा शेतकऱ्यांना भावाच्या आशेने ठेवलेला आहे, त्यांना भावही मिळू शकतो. कारण आता भावामध्ये खूप बदल झालेला आहे. 78-79कडेही भाव गेलेला आहे. लवकरच 8,000 पार होऊ शकतो ह्या महिन्यात. 31 मार्च 2026पर्यंत 100% काय होणार आहे, 8,000च्या पुढं कापसाचं काय होणार आहे, उच्चांक गाठणार आहे. हळूहळू काय होणार आहे, त्यामध्ये भाव वाढत जाणार आहे. कारण आता कापसाची जी खाजगी बाजारामध्ये आवक होती ती काय झालेली आहे, थोडीशी थंडावलेली आहे, कमी झालेली आहे. कारण शेतकऱ्याजवळचे जे कापसं आहेत ते पूर्ण काय झालेले आहेत, 80%च्या आसपास गेलेले असल्याकारणानं बाजारात कापूस येणं विक्रीसाठी थोडंसं काय झालं आहे, मंदावलं आहे. आणि भावामध्ये मग थोडीशी तेजी काय झालेली आहे, जाणवायला लागलेली आहे. लवकरच 8,000च्या आसपास काय केला जाणार आहे, का शेतकऱ्याच्या कापूस गेला जाणार आहे, म्हणजे तो विकला जाणार आहे. जे शेतकरी राहिले असतील भावाच्या आशेने 8,000च्या हिशोबात कापूस विक्री करायचा असेल, त्यांनी काय कापूस विक्री करू शकतात. धन्यवाद.